एका शब्दापासून सुद्धा वाक्य तयार होतं। विश्वास बसत नाही ना? तर हो, इंग्रजीमध्ये एका एका शब्दापासून सुद्धा वाक्य तयार होतात। सो आज आपण पाहणार आहोत अगदी एका एका शब्दापासून तयार होणारे, तर त्यापासून पुन्हा खूप मोठे मोठे होणारे तयार वाक्य, हे सर्व प्रकारचे वाक्य आपण बघणार आहोत। आणि तुमचा विश्वास बसणार नाही, जसं आपण डे 5 ला सुद्धा 1000च्या वर वाक्य बनवले होते, तशाच पद्धतीनं आपण आज सुद्धा 1000च्या वर वाक्य तुम्ही सहज तयार करणार आहात, अगदी सहज। मग आज काय शिकायचं आहे आपल्याला? तर आज आपण तुम्हाला माहित नसलेले 3 स्पेशल पॅटर्न मी सांगणार आहे, जे तुम्ही बिलकुल 100% आजपर्यंत तुम्ही ते खात्रीने कधीच पाहिलेले नसतील, या पद्धतीने तर नक्कीच पाहिलेले नसतील। तर असे हे 3 स्पेशल पॅटर्न मी तुम्हाला आज शिकवणार आहे। प्लस त्याच्या व्यतिरिक्त दुसरेही 3 पॅटर्न आपल्याला अभ्यासायचे आहेत। आणि लक्षात घ्या, आजचा जो हा प्रकार आहे आपला वाक्यांचा, जो की अगदी एका शब्दांपासून सुद्धा तयार होतो, तर त्याचे जे वाक्याचे प्रकार आहे, त्याचे जे करण्याची पद्धत आहे, ते वापरण्याची जी पद्धत आहे, ती तुम्हाला इंग्रजी स्पोकनच्या अतिशय टॉपच्या लेवलला नेऊन पोहोचवणारी आहे। म्हणजे काय? तर भरपूर अशा प्रकारच्या ह्या वाक्यांचा उपयोग आपल्याला बोलत असताना करावा लागतो, खूप अनेक वाक्य। सो हे अनेक वाक्य तयार करण्यासाठी आपल्याला ते शिकावे पण लागतात। सो चला तर मग 3 स्पेशल पॅटर्न शिकायचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका। 3 + 3 असे आपल्याला 6 पॅटर्न आज शिकायचे आहेत। चला लवकर सुरुवात करूया। सो सी स्टुडंट, तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची डायग्राम पण मी इथे दाखवते आहे। सो या डायग्रामच्या मदतीने आपण याचा अभ्यास करणार आहोत। त्याचबरोबर तुम्हाला इकडच्या बाजूला काही वर्ब सुद्धा दिसतील। सो याच प्रकारचे खूप सारे वर्ब आपण डे 5 मध्ये पण अभ्यासले, ज्यामध्ये आपण 1000 वाक्य बनवली, हो की नाही? त्यामध्ये आपण क्षणात बनवाल 1000 वाक्य असं आपलं टायटल होतं। त्यातही आपण 3 पॅटर्नचा अभ्यास केला होता, 3 गोल्डन पॅटर्न सांगितले होते मी। सो त्यामध्ये सुद्धा अजून इतर वर्ब आहेत, जे मी तुम्हाला सांगणार आहे अजून हे कसे यूज करायचे आहेत। चला तर बघूया। आता 3 माहित नसलेले हे स्पेशल पॅटर्न तुम्हाला ते अभ्यासणार आहोत, पण तत्पूर्वी थोडेसे दुसरे 3 पॅटर्न आपण अभ्यासणार आहोत। बघा स्टुडंट, मी तुम्हाला सांगितलं की एका शब्दापासून सुद्धा वाक्य बनतं। कसं? जसं मी म्हणते उठ, स्टँड अप, एकच शब्द आहे। बस, सिट डाऊन, एकच शब्द आहे। जा, गो, माझ्याकडे पहा, लुक, लुक ॲट मी। पण आपण नुसतं लुक जरी म्हणलं तरी सुद्धा पहा। मी म्हटलं की रीड, सपोज मुलं बसलेली आहेत, मी त्यांना म्हटलं रीड। सो रीड, वाच, पहा, बोल, उडी मार, हास, हे सगळे काय आहेत? हे सगळे एका शब्दाचे वाक्यच आहेत। ओके, आपण म्हणतो गो, गेट आउट। सो गेट आउट हा एकच शब्द आहे, गेट आउट। सो गेट आउट म्हणजे बाहेर जा। सो याच पद्धतीचे एका शब्दापासून जे हे सगळे वाक्य प्रयोग होतात। मग याला काय म्हणायचं? तर याला म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य। सो आज्ञार्थी वाक्यामध्ये शब्दापासून ज्या सुरुवात होते त्या शब्दाला म्हणतात वर्ब। ओके, जसं की आपण एखादं वाक्य जर म्हटलं, तर मी म्हणत असेल सपोज की आय स्टडी, मी अभ्यास करते। आय स्टडी म्हटलं, मी अभ्यास करते म्हटलं, तर हे विधानार्थी वाक्य होतं। पण मला दुसऱ्यांना सांगायचं आहे की अभ्यास कर, तर मी म्हणेल डू स्टडी। सो अभ्यास कर। किंवा मला दुसऱ्यांना सांगायचं आहे सपोज की लिसन द लेसन केअरफुली, मी जे शिकवते आहे तो लेसन नीट ऐक, लिसन द लेसन केअरफुली। सो आता लिसन द लेसन केअरफुली मी हे कुणाला तरी उद्देशून सांगते आहे, म्हणजे मी ते तुम्हाला उद्देशून सांगत असते। सो असे जे वाक्य असतात त्याला आपण म्हणतो इम्परेटिव्ह सेंटेन्सेस। याचे 6 वेगवेगळ्या प्रकारचे पॅटर्न आपण वापरतो। त्यातल्या त्यात जे मी 3 पॅटर्न वेगळे सांगणार आहे ते बोलीभाषेमध्ये आपण जास्त वापरतो। सो सुरुवात करूया आपण 3 त्या वेगळ्या पॅटर्न पासून, जे की तुम्हाला कदाचित माहिती आहेत, आणि 3 न माहित असलेले नंतर पाहूया। सो सी स्टुडंट, आपण नेमकं काय करत असतो बघा। तर तुम्हाला मी सांगितलं की याचं स्ट्रक्चर कसं असतं, जे मी आता सांगितलं तुम्हाला। आपल्याला पहिलं स्ट्रक्चर शिकायचं आहे। ओके, पहिलं जे स्ट्रक्चर आहे आपलं ते आहे V1 + O, हे
आपलं पहिलं स्ट्रक्चर आहे, ज्याला आपण पहिला पॅटर्न म्हणू. 3 स्पेशल पॅटर्न आपण नंतर पाहणार आहोत. टोटल 6 पाहायचे, तर 6 पैकी हा पहिला पॅटर्न V1 प्लस O. आता V1 म्हटलं की जसं मी तुम्हाला एकाच शब्द सांगितला, एकच शब्द, एका शब्दापासून सुद्धा वाक्य तयार होतात. जसं की टेल, कॉल, स्टिच, शिव. शिव काय शिवायचे ते आपण त्याच्या पुढे सांगतो. स्टिच द क्लॉथ, कपडे शिव. स्टिच अ ड्रेस, एक ड्रेस शिव. सो आपण त्याच्या पुढे शब्द वाढवत असतो. पण या सगळ्या शब्दांपासून सुद्धा आपण सिंगल शब्दांचे सुद्धा अर्थपूर्ण वाक्य जे आहेत ते बऱ्याच ह्याच्यामध्ये आपण बनवू शकतो. आपण म्हणतो पास, पास कर, पुढे जाऊ दे. सो या पद्धतीने आपण शब्दांची सुद्धा वाक्य बनवू शकत असतो. आता इथे बघा V1 प्लस O. इथे जे मी सर्व दिलेले आहेत दीज आर V1. हे सगळे काय आहेत? वर्ब आहेत. वर्बचे फर्स्ट फॉर्म आहे ना. सो आता ह्या V1 चा उपयोग करून आपण वाक्य तयार करू शकतो. V1 च्या नंतर आपल्याला ऑब्जेक्ट घ्यायचे असतात. आता हे कशा पद्धतीने घ्यायचे, मी काही इथं वर्ब घेतलेले आहेत बघा. सो हे आहेत आपले V1. आता V1 च्या नंतर ऑब्जेक्ट कोणतं घ्यावं, प्रॅक्टिस साठी आपण सुरुवातीला मी वेगवेगळ्या प्रकारचे ऑब्जेक्ट इथं दाखवलेले आहेत. आता हे जे वर्ब असतात, ह्या वर्ब नुसार काही इकडचे जे ऑब्जेक्ट घेतलेले आहेत ते आपल्याला अर्थानुसार वेगवेगळे घ्यावे लागतात. फॉर एक्झाम्पल बघा, मी जर म्हणाले की रीड इंग्लिश, आपण रीड इंग्लिश म्हणू शकतो. पण मी रीडच्या ऐवजी वर्ब जर स्लीप वापरला तर आपण स्लीप इंग्लिश नाही म्हणू शकत. बरोबर, स्लीप इंग्लिश कसं म्हणता येईल? सो अर्थपूर्ण होत नाही. सो हे जे प्रत्येक शब्द मी इथं दिलेले आहेत हे O और C मध्ये येतील, O किंवा अदर वर्ड येतील, पण ते प्रत्येकाला लागू होणार नाहीत. सो तुम्हाला अर्थपूर्ण इथं मात्र मी असेच वर्ब लिहिलेले आहेत ज्या ठिकाणी तुम्हाला हे सगळीकडे लागू होतात. पण यातले काही असे शब्द आहेत जे की अर्थपूर्ण तयार होत नाही या मेथडने. ठीक आहे, आता कोणते होतात, कसे करायचे मी सांगणारच आहे. सो सी, आता आपण सुरुवात करूया V1 पासून. V1 प्लस O. सो हा आहे आपला V1 आणि हे आहेत आपले सगळे इकडे बाजूला लिहिलेले O. O म्हणजे हे सगळे ऑब्जेक्ट. आता बघा कशा पद्धतीने प्रॅक्टिस करायची आहे. रीड इंग्लिश, रीड इंग्लिश. आता रीड इंग्लिश, रीड विथ मी. पूर्ण रीडचे घेऊया आपण. रीड इंग्लिश, रीड विथ मी, रीड एव्हरीडे. रीड एव्हरीडे म्हणू शकता किंवा डेली म्हणू शकता. रीड ऑन मंडे, रीड अ बुक, रीड न्यूजपेपर, रीड अगेन, रीड इन द क्लास, रीड स्लोली, रीड केअरफुली, रीड हिअर, रीड देअर, रीड सायलेंटली, रीड दिस, रीड दॅट. या पद्धतीनं रीड पासून आपण अनेक वाक्य तयार केली. आता इंग्लिश म्हटलेलं आहे मी सुरुवातीला. तुम्ही इंग्लिशच्या ऐवजी वेगवेगळे सब्जेक्ट घेऊ शकता. रीड इंग्लिश, रीड हिंदी, रीड मराठी, ओके, रीड सिविक्स, रीड सायन्स, कोणते पण. तसंच इथं मी रीड विथ मी घेतलेले. रीड विथ मी म्हणू शकता, रीड विथ मी, रीड विथ हिम, रीड विथ हर, रीड विथ देम, रीड विथ माय फादर, रीड विथ माय फ्रेंड, रीड विथ माय मॉम. कुठलेही ऑब्जेक्ट जे आहेत ते आपण इथे बदलू शकतो. एव्हरीडे, डेली, ऑन मंडे तसंच आहे. ऑन मंडेच्या ऐवजी तुम्ही मंडेच्या ऐवजी तुम्हाला जो डे सांगायचा आहे त्या दिवशीचा डे सांगू शकता तुम्ही. जसं की रीड ऑन मंडे, रीड ऑन संडे, रीड दिस बुक ऑन मंडे, रीड दिस बुक ऑन संडे, ओके. किंवा रीड अ स्टोरी बुक ऑन संडे. एक पुस्तक, एक गोष्टीचं पुस्तक रविवारी वाचा. सो अशा पद्धतीने तुम्हाला हे म्हणता येतील. सो मग कशा पद्धतीने म्हणायचे, रीडचं दाखवलं मी तुम्हाला. आता सपोज राईटचं आहे. एखादा जर याच्यासोबत जमत नसेल अर्थपूर्ण तर ते वाक्य आपण टाळायचं आहे. सो जसं की बघा, राईट इंग्लिश, राईट इंग्लिश, इंग्लिश लिहितो आपण. सो राईट इंग्लिश म्हणजे इंग्रजी लिहा, इंग्रजी लिहा, राईट इंग्लिश. आता पहिली स्टेप आपली तीच. सो पहिल्यांदा आपल्याला सगळे वाक्य पूर्ण असे म्हणायचे. रीडचं दाखवलं मी, आता राईट बघूया. राईट इंग्लिश, राईट विथ मी, राईट एव्हरीडे, राईट डेली, राईट ऑन मंडे, राईट अ बुक, राईट अगेन, राईट इन द क्लास, राईट केअरफुली, राईट स्लोली, राईट हिअर, राईट देअर, राईट सायलेंटली, राईट दिस, राईट दॅट. याच पद्धतीनं स्टडी जर घेतलं तरी सुद्धा तुम्ही याच मेथडनी म्हणायचं आहे. स्टडी इंग्लिश, स्टडी विथ मी, स्टडी एव्हरीडे, स्टडी ऑन मंडे, स्टडी अ बुक, स्टडी अगेन, स्टडी इन द क्लास, स्टडी स्लोली, स्टडी केअरफुली, स्टडी हिअर, स्टडी देअर, स्टडी सायलेंटली, स्टडी दिस, स्टडी दॅट. सो दिस, दॅट, स्टडी दिस, स्टडी दॅट. ते स्टडी करा, हे स्टडी करा, स्टडी दिस, ओके. सो या पद्धतीने बाकीचे सेंटेन्सेस तुम्ही
अगदी इझिली तयार करू शकाल. आता तुम्ही म्हणाल मॅडम मग हे एवढेच वर्बची प्रॅक्टिस करायची का? अजिबात नाही. सो तुम्ही याच्यातले जे वर्ब आहेत ते सुद्धा तुम्ही इथे घेऊ शकता. ओके. सो तुम्ही थोडंफार चेंजेस करून घ्यायचे. सपोज टेल जर घेतला आपण तर टेल इंग्लिश स्टोरी. टेल इंग्लिश म्हटलं तर इंग्रजी सांग. काय इंग्रजी सांगायचंय? सो थोडा अर्थपूर्ण शब्द बनवूया, वाक्य बनवूया. टेल इंग्लिश स्टोरी. टेल इंग्लिश स्टोरी. टेल मी अन इंग्लिश स्टोरी असंही म्हणू शकता. सो त्याचबरोबर टेल विथ मी, माझ्यासोबत सांग, हे जमेल वाक्य. देन टेल एव्हरी डे, दररोज सांग. काय सांगायचंय ते घ्यायचं आपल्याला, तर ते आपण घेऊ शकतो. जसं की टेल अ स्टोरी एव्हरी डे. टेल अ स्टोरी एव्हरी डे. मम्मीला म्हणताय की मी टेल अ स्टोरी एव्हरी डे मम्मा, प्लीज टेल मी, मला कृपा करून दररोज एक स्टोरी सांग. ओके. सो तशाच प्रकारे आपण टेल घेतलेलं आहे. टेल ऑन मंडे. ठीक आहे, आता नको. टेल ऑन मंडे, मंडेला सांग मला. टेल अ बुक, आता हे जमणार नाही. बुक कुठे सांगता येत असतं का? टेल अ बुक नाही जमणार. टेल अ न्यूजपेपर नाही जमणार. सो अर्थपूर्ण जमत नसेल तर ते वाक्य घेऊ नका, ते लिहू नका, ते म्हणू नका. सो टेल अगेन हे म्हणू शकतो. पुन्हा म्हणा. टेल अगेन, अर्थ इथं आहेत सगळे. टेल म्हणजे सांगणे, पुन्हा सांगा. टेल इन द क्लास. टेल इन द क्लास म्हणजे क्लासमध्ये सांग. टेल इन द क्लास, जे मी तुला सांगितलंय टेल इन द क्लास. मी स्टुडंटला सांगितलं की हे क्लासमध्ये जाऊन सांग. टेल इन द क्लास. टेल स्लोली, टेल केअरफुली, टेल हिअर, टेल दॅट. सो थोडक्यात काय तर तुम्ही वाक्य म्हणून पाहायचे. जसं मी सांगितलं स्लीप नाही जमणार. स्लीप इंग्लिश म्हणता येत नाही. स्लीप विथ मी म्हणू शकता. मम्मी बाळाला सांगेल स्लीप विथ मी, माझ्यासोबत झोप तू, तुला भीती वाटते. स्लीप एव्हरी डे, दररोज झोपा. स्लीप ऑन मंडे. स्लीप अ बुक नाही जमणार आहे ना. पुस्तक झोपू शकतं का? नाही झोपू शकत. स्लीप अगेन म्हणू शकता. स्लीप म्हणजे झोप, पुन्हा झोप. स्लीप इन द क्लास, आता ऍक्च्युअली क्लासमध्ये नाही झोपू, पण तरी पण एखाद्या वेळेस कोणीतरी सांगितलेलं असेल गो अँड स्लीप इन द क्लास. जा, तो क्लास रिकामा आहे, तिथे जाऊन झोप. गो अँड स्लीप इन द क्लास. सो अशा पद्धतीचे अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला या मेथडने करायचे. V1+O. साधा आणि सोपं आहे की नाही? खूप सोपं आहे. आम्ही आल्या क्लासमध्ये तुम्हाला हेच सांगतो है ना. ओपन युअर बुक. ओपन द बुक ऑन पेज नंबर दिस अँड दॅट. सो रीड द लेसन केअरफुली. लिसन द लेसन केअरफुली. कीप सायलेन्स. ओबे द ऑर्डर्स है ना. आज्ञेचं पालन करा. कीप सायलेन्स, शांतता ठेवा. ओपन द बुक, पुस्तक उघडा. ह्या सगळ्या काय आहेत? दीज आर ऑर्डर्स. याला म्हणतात ऑर्डर्स. याला म्हणतो आपण आज्ञा. इंग्लिशमध्ये याला म्हणायचं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. आज्ञार्थी वाक्य. आज्ञा ह्या नेहमी दुसऱ्याला सांगितलेल्या असतात, म्हणजे यू. सो इथे कुठेच यू सब्जेक्ट दिसत नाही बघा. आतापर्यंतचे ज्या मी स्ट्रक्चर सांगितले त्यात मी तुम्हाला इकडच्या बाजूला आय, वी, यू, ही, शी, दे लिहून देत होते. पण आता लिहिले का? नाही लिहिले. का? कारण हे वाक्य जे आहेत ते आज्ञार्थी आहेत. या वाक्यात सब्जेक्ट येत नाही. प्रत्येक वाक्याची सुरुवात कशाने होते? वर्बने होते. V1 ने सुरुवात होते. हे सगळे वाक्य आपले होकारार्थी आहेत, जे की आपण कर म्हणतो आहे. रीड, रीड द लेसन डेली, रीड एव्हरी डे. ओके. स्पीक इन इंग्लिश, हे आपण करा म्हणतोय. इंग्रजीत बोल, हे झाले पॉझिटिव्ह सेंटेन्सेस. आता आपण दुसरं स्ट्रक्चर पाहूया. आता दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये आपण काय करतो? सी, आपण दुसऱ्या स्ट्रक्चर मध्ये काय करतो तर V1 च्या ऐवजी आपल्याला सुरुवात करावी लागते डोंट शब्दाने. बघा, दुसरं एक स्ट्रक्चर घ्यायचंय डोंट. ओके, डोंट. सो डोंट घेतल्याच्या नंतर मग पुढे काय घ्यायचं मॅडम? सो पुढे घ्यायचे V1 प्लस वाक्यात ऑब्जेक्ट असेल किंवा कॉम्प्लिमेंटरी असेल किंवा अदर वर्ड्स असेल. क्लिअर? सो मग आता आपल्याला एखादी गोष्ट नाही म्हणून सांगायची आहे, तर नाही म्हणून सांगताना तुम्ही काय म्हणणार? मग सिम्पली सुरुवात करायची आहे आपल्याला डोंट ने. कशाने सुरुवात करायची? डोंट ने. आणि मग आपल्याला प्लस हे घ्यायचं आहे डोंट रीड इंग्लिश. इंग्रजी लिहू नकोस. डोंट रीड इंग्लिश. डोंट रीड विथ मी, माझ्यासोबत वाचू नकोस. डोंट रीड विथ मी. डोंट रीड एव्हरी डे, दररोज वाचू नकोस, तेवढी गरज नाही वाचायची, अधूनमधून वाच. डोंट रीड एव्हरी डे. डोंट रीड ऑन मंडे, मंडेला वाचू नकोस, मंडे सोडून नंतर वाच. सो डोंट रीड अ बुक, पुस्तक वाचू नको किंवा
डोंट रीड अ स्टोरी बुक. गोष्टीचं पुस्तक वाचू नकोस, अभ्यासाचं वाच. सो रीड अ स्टोरी बुक. डोंट रीड अ स्टोरी बुक. रीड अ टेक्स्ट बुक. रीड अ टेक्स्ट बुक. टेक्स्ट बुक वाच, अभ्यासाचं पुस्तक वाच. देन समजा आता पॉझिटिव्हच म्हणायचं असेल तर रीड अगेन, पुन्हा वाच. पण आपल्याला म्हणायचे नको वाचू पुन्हा, सो काय घेणार? डोंट रीड इंग्लिश. डोंट रीड अगेन. डोंट रीड एव्हरी डे. डोंट रीड स्लोली. हळू वाचू नका. डोंट रीड केअरफुली. केअरफुली तेवढं वाचायची गरज नाही, भरभर वाचून घ्या म्हणजे अभ्यास लवकर होईल. डोंट रीड हिअर. इथे वाचू नकोस. रीड देअर. तिकडे जाऊन वाच. डोंट रीड हिअर. दिस इज नॉट द प्लेस. डोंट रीड हिअर. गो देअर अँड रीड देअर. तिकडे जा, तिकडे जाऊन तिकडे वाच. सो गो देअर अँड रीड देअर. बघा डोंट समजलं. सो याच पद्धतीनं कोणतेही शब्द घेऊ शकता. डोंट राईट अ बुक. डोंट स्टडी ऑन मंडे. मंडेला अभ्यास करू नकोस. डोंट स्पीक अगेन. पुन्हा बोलू नकोस. डोंट लिसन अगेन. पुन्हा ते ऐकू नकोस. ओके. सो या पद्धतीनं नकारार्थी आज्ञा द्यायच्या असतील तर आपल्याला वाक्याची सुरुवात ही डोंटने करायची असते. आणखी एक तुम्हाला शब्दप्रयोग नवीन सांगते मी. बघा मी त्यासाठी सांगत असते व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, कारण मी खूप वेगवेगळी माहिती तुम्हाला यामध्ये सांगत असते. डोंटच्या ऐवजी आपण नकारार्थी शब्द नेव्हर सुद्धा वापरू शकतो. या डोंटच्या ऐवजी तुम्ही नेव्हर शब्द सुद्धा वापरू शकता. पण नेव्हर आपण केव्हा वापरू शकत असतो? नेव्हर म्हणजे कधीही नाही. ठीक आहे. एखादी गोष्ट आपल्याला सांगायची की ही गोष्ट तू कधीच करू नकोस, कधीही करू नकोस. सो मग आपल्याला सांगावं लागेल नेव्हर रीड इंग्लिश. सपोज मला एखाद्याला सांगायचंय नको तू कधीच इंग्रजी वाचू नको, तुला जमणार नाही. नेव्हर रीड इंग्लिश. यू डोंट नो इंग्लिश. यू कांट रीड इंग्लिश. तू रीड करू शकत नाहीस. डोंट रीड. किंवा आपण म्हणतोय नेव्हर रीड इंग्लिश. ठीक आहे. सो आपल्याला सांगायचं असतं की तू ही गोष्ट पुन्हा करू नकोस. डोंट वॉच टीव्ही फॉर लॉंग अवर्स. खूप वेळ टीव्ही बघू नकोस. तसं म्हणण्याच्या ऐवजी आपण नेव्हर वॉच टीव्ही. नेव्हर प्ले गेम्स. नेव्हर प्ले व्हिडिओ गेम्स. कधीही खेळू नकोस व्हिडिओचे गेम्स. सो आपण नेव्हर शब्दाने घेऊ शकतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला अशा असतात ज्या करू नको सांगायचे. कोणी स्मोकिंग करत असेल आपल्याला सांगायचं स्मोकिंग कधीही करू नकोस, तर मग तेव्हा काय म्हणणार? नेव्हर स्मोक किंवा नेव्हर डू स्मोकिंग. ओके. सो अशा पद्धतीने आपल्याला नेव्हरचा उपयोग करून सुद्धा वाक्य म्हणता येत असतात. सो हा एक झाला पॅटर्न. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड पॅटर्न आपण पाहणार आहोत. एखादी गोष्ट आपल्याला जर करायला सांगायची असेल तर आपण म्हणतो की चल आपण फिरायला जाऊ. चल चहा घेऊया. चला मूवीला जाऊया. सो अशा प्रकारचे जेव्हा आपण वाक्य म्हणत असतो की चला, आपण कुणाला तरी सजेस्ट करतो, कुणाला तरी सोबत घेऊन आपल्याला एखादं काम करायचं असतं, मग आपण त्यांना म्हणतो की चला आपण हे करूया, चला आपण ते करूया. सो अशा अर्थाचे जेव्हा वाक्य असतात तर त्यावेळेस आपल्याला वेगळ्या प्रकारची रचना वापरावी लागते. बघा ही रचना आहे लेट्स. सो या रचनेत काय करायचंय? सुरुवातीला लेट्स शब्द घ्यायचा आहे, त्याच्यानंतर V1 शब्द घ्यायचा आहे आणि प्लस त्यापुढे ऑब्जेक्ट किंवा कॉम्प्लिमेंट तुम्ही ठेवू शकता. हा लेट्स नीट लक्षात घ्या. LET' आहे हा, त्याला वाचायचंय लेट्स. सो लेट्सचा अर्थ असतो लेट अस. सो चला आपण जाऊया म्हणजे मी पण जाणार आहे आणि माझ्यासोबत अजून कुणाला तरी घेऊन जाणार आहे. असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं की चला चहा घेऊया, लेट अस हॅव टी. लेट अस टेक टी. चला चहा घेऊया, लेट अस हॅव. हॅवचा अर्थ, हॅवचा पण एक वेगळा यूज तुम्हाला मी सांगेलच आजच्या ह्या आपल्या सेशन मध्ये. सो बघा डोंट गो अवे. व्हिडिओ तुम्हाला खूप माहितीपूर्ण आहे, अत्यंत माहितीपूर्ण आहे. खूप साऱ्या नवीन गोष्टी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळतील. व्हिडिओ स्किप करायचा नाही. तुम्ही अगदी 4-5 मिनिटं व्हिडिओ पाहता काही जण. सो अभ्यास हा असा 4-5 मिनिटात येत नसतो. दीज आर नॉट रील्स. ह्या काही तुमच्या रील्स नाही आहेत.
की तुम्ही 1 मिनिट पाहिलं, नको वाटली की स्क्रोल करत राहिलं, नको वाटली की स्क्रोल करत राहिलं. दॅट विल नॉट डू. असं चालत नाही. आलं का लक्षात? सो त्यासाठी अभ्यास करायचा म्हटल्यावर फुल व्हिडिओ पाहावा लागेल. इट इज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह. सो भरपूर वेगवेगळ्या नवीन गोष्टी तुम्ही शिकल्यात. बघा, डोंटचं वाक्य माहिती, पण नेव्हरचं सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण लेट्सचे वाक्य बघा कशा पद्धतीनं करायचे. जस्ट वाक्याची सुरुवात करायची आहे लेट्स. क्लिअर? बघा, वाक्याची सुरुवात करायची आहे लेट्स. LETS, लेट्स. मग काय म्हणायचंय? चला इंग्रजी वाचूया. लेट्स रीड इंग्लिश. लेट्स रीड इंग्लिश. लेट्स रीड विथ मी. चला माझ्यासोबत वाचूया. लेट्स रीड विथ मी. चला माझ्यासोबत दररोज वाचूया. लेट्स रीड एव्हरी डे. लेट्स रीड ऑन मंडे. लेट्स रीड अ बुक. चला एक पुस्तक वाचूया. चला न्यूजपेपर वाचूया. लेट्स रीड न्यूजपेपर. चला हळू वाचूया. लेट्स रीड स्लोली. ओके, सो लेट्स शब्द द्यायचा आहे. चला, पण लक्षात घ्या याच्यामध्ये आपणही असतो त्यांच्यासोबत. आपण एरवी आज्ञा जे आहेत आपण दुसऱ्याला उद्देशून देतो, पण लेट्सची अशी एकमेव रचना आहे या आज्ञार्थी वाक्यांच्या प्रकारात ज्याच्यामध्ये आपणही त्यामध्ये इन्क्लूड असतो, आपलाही त्यामध्ये समावेश असतो. सो बघा, तुम्हाला मी म्हणून सांगितलं होतं की स्पोकन इंग्लिश क्लास हा फक्त स्पोकनचा नाहीये, तर याच्यातला ग्रामॅटिकल भाग तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. सो बघा, लेट्सचे वाक्य तुम्हाला समजले. आता तुम्हाला दुसरी एक गोष्ट अजून समजली असेल की फक्त हे एवढेच वर्ब घ्यायचे नाहीयेत आपल्याला. मी इकडे काय लिहिलेत हे सर्व वर्ब, कारण या सगळ्या वर्बचा उपयोग तुम्ही करू शकणार आहात. कुठेही फक्त अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला बनवायचे आहे. जसं की आपल्याला म्हणायचे सपोज सिंग, तर चला आपण गाणं गाऊया. लेट्स सिंग. लेट्स सिंग. लेट्स सिंग. आपण गाऊया. सो तशाच प्रकारे आपल्याला म्हणायचे चला शिकूया. लेट्स लर्न. लेट्स लर्न. माझ्यासोबत एक टीचर आली, मग मी त्यांना म्हणलं चला शिकवूया. लेट्स टीच. चला आपण दोघं मिळून शिकूया. लेट्स टीच. चला बाहेर जाऊया, मस्त वातावरण आहे. लेट्स वॉक. चला फिरायला जाऊया. चला आज मूवीला जाऊया. लेट्स गो फॉर अ मूवी. एका पिक्चरला जाऊया. चला पळूया. लेट्स रन. चला रंग देऊन बघूया. लेट्स पेंट. चला पेंट करूया. लेट्स ड्राइव्ह. चला गाडी चालवून बघूया. सो अशा पद्धतीने लेट्स स्विम, लेट्स वॉक, लेट्स रीड, लेट्स मीट, लेट्स लाफ हे सगळे शब्दप्रयोग तुम्ही घेऊ शकता. सो त्यासाठीच असे खूप वर्ब इथे दाखवलेले आहेत, असे अनकाउंटेबल आहेत. सो तुम्ही अनकाउंटेबल सेंटेन्सेस असे तयार करू शकता. मी 6 स्ट्रक्चर सांगते आहे. सो आपण 3 स्ट्रक्चर पाहिलेत आणि आता आपली वेळ आहे स्पेशल पॅटर्न शिकण्याची. चला तर तत्पूर्वी याचा एक स्क्रीनशॉट घ्या व्यवस्थित आणि आपण सुरुवात करूया स्पेशल पॅटर्नला. डोंट गो अवे. व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही. हे असे पॅटर्न आहेत जे तुम्ही बिलकुल अभ्यासलेले नाही. सो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला मात्र विसरू नका. स्पेशल पॅटर्न शिकायचे आहेत आपल्याला. डोंट गो अवे. डोंट स्किप ॲट ऑल. बिलकुल स्किप करू नका. इथून पुढचा भाग तुम्ही कधीच अभ्यासलेला नाही. सो नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हो हाईप करायला विसरू नका. हाईप पण जरूर करा आणि हो कमेंट, यस कमेंट तर जरूर टाकायच्या आहेत. सो टेक अ स्क्रीनशॉट ऑफ दिस. तर स्टुडंट्स, तुम्हाला मी 4 वाक्य इथे बोर्डवर दिलेली आहेत आणि ह्या 4ही वाक्याचं भाषांतर इंग्रजीमध्ये करायचं आहे. जे यापूर्वी आपण 3 वेगवेगळे फॉर्मॅट पाहिले किंवा 3 स्ट्रक्चर सांगितले मी तुम्हाला, त्या 3 स्ट्रक्चरवर आधारित हे 4 वाक्य आहेत. या 4 वाक्याचं मला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करून मी शिकवलेल्या मेथडने कमेंट बॉक्समध्ये आन्सर टाकायचेच आहे. ओके, टाकायचेच आहे. तुम्ही तर वही पेन घेऊन बसलेलाच असणार आहात, कारण तुम्हाला वाक्य 1000 प्लस करायचे आहेत. सो ज्यांनी 1000 प्लस वाक्य केलेली आहेत त्यांनी सुद्धा मला जरूर सांगायचंय. मग त्यांनी केलेली असोत, त्यांच्या मुलांनी केलेली असोत, कालचा व्हिडिओ पण जरूर पहा. त्यात पण मी 1000 प्लस वाक्य सांगितले होते. तसे तर तुम्ही अनकाउंटेबल करू शकता, परंतु जेवढा मजकूर मी आपल्या आत्ताच्या व्हिडिओत दिलेला आहे, कालच्या पण जो जेवढा दिला होता तेवढेच ह्याच्यात 1000 वाक्य होतात. आजच्या सेशन मध्येच 1000 वाक्य होतात. सो एवढ्या ह्याच्यात जरी तुम्ही वाक्य केलेत तरी 1000 प्लस. मग कोणी केलेत? ज्यांच्या मुलांनी किंवा ज्यांनी स्वतः केलेत त्यांनी जरूर
कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा, यस मॅम मी 1000 वाक्य केले. सो बघूया कोण कोण वाक्य करून बघतो. आता बघूया स्पेशल पॅटर्न. बघा तुम्ही नक्कीच हा वापरलेला नसेल, या पद्धतीने शिकलेला नसणार आहे. सो बघा स्पेशल पॅटर्न काय आहे. सो सपोज आपल्याला काही वेळेस काय होतं, एखादं काम करणं कुणाचं जर चालू असेल, आपल्याला त्याला सांगायचं असेल की ओके ठीक आहे आता हे तुझं काम चालू राहू दे, तर त्यावेळेस आपण अशा प्रकारचं गोष्ट त्याला करणं चालू राहू दे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असतं, किंवा एखादी गोष्ट आपल्याला सुरू कर असं आपल्याला सांगायचं असतं. तर सपोज समोरचा एखादा विद्यार्थी आहे, त्याला स्विमिंग येत नाही, सो मला त्याला सांगायचं आहे की स्विमिंग चालू कर. सो मी कसं सांगणार, तर मग तेव्हा बघा हा स्पेशल पॅटर्न येतो. पॅटर्न नंबर 1 स्टार्ट प्लस V1 प्लस ING. हा आहे तुमचा आजचा पहिला स्पेशल पॅटर्न. मग काय म्हणायचं आहे, पोहणाऱ्याला काय सांगावं लागेल मला, स्टार्ट. पहिला शब्द घ्यायचा आहे आपल्याला स्टार्ट, राईट. त्यानंतर पोहणे, पोहण्यासाठी शब्द येणार आहे स्विम. हा झाला स्विम आणि याला ING लावायचंय. याला डबल M करावं लागतं का, त्याचे रूल्स आहेत, मी नंतरच्या व्हिडिओत सांगेल. अगोदर पण आपला व्हिडिओ आहे त्यात पहा. स्टार्ट स्विमिंग. सो बघा मी काय सांगितलं, स्टार्ट स्विमिंग. स्विमिंग करायला सुरुवात कर. एखादा सपोज त्याला बऱ्यापैकी पेंटिंग येते, सो मला त्याला सांगायचं आहे की अरे अजून पेंटिंग तू स्टार्ट केलेली नाहीस, तुझं तर ड्रॉइंग वगैरे सगळं चांगलं आहे, स्टार्ट पेंटिंग. पेंटिंग करायला सुरुवात कर. सपोज एखाद्याचा गळा छान आहे, सो आपण त्याला म्हणणार स्टार्ट सिंगिंग. सिंगिंग करायला सुरुवात कर. म्हणजे आपण काय करतो आहोत, स्टार्ट. एखादी गोष्ट स्टार्ट करायला सांगतोय. बिलकुल कोणी हसतच नाही, समजा एखादा समोरचा मुलगा मुलगी, त्याला सांगायचं आहे स्टार्ट लाफिंग. स्टार्ट लाफिंग एट दिस मोमेंट. आता या क्षणापासून हसायला सुरुवात कर. सो आपण एखादी गोष्ट कर, सुरू कर असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा हे स्पेशल अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला वापरावा लागतो. ओके. सो आपल्याला सपोज कोणी म्हणालं की मी कधी फायटिंग करत नाही, ओके कधी फायटिंग करत नाही, पण बहीण भावाच्या फायटिंग मध्ये बघा आनंद असतो. सो म्हणून आपण म्हणतो स्टार्ट फायटिंग नाव. आत्ता फाईट करायला सुरुवात कर, मग बघ मजा, हॅव फन, है ना, फन, हॅव फन. सो मी तुम्हाला म्हटलं होतं की मी अजून स्पेशल पॅटर्न सोबत आणखी तुमच्यासाठी बोनस तुमच्यासाठी मी अजून एक वेगळा पॅटर्न सांगणार आहे. सो तो कोणता, तो तुम्ही गेस करा. केलाय का? 2 प्रकारचे वाक्य मी या व्हिडिओमध्ये बोललेली आहे. सो गेस करा मी तुम्हाला कोणता आणखी एक वेगळा पॅटर्न सांगणार आहे. सो केलाय का गेस? कुणी केला असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा मला. ओके. सो बघा हा एक स्पेशल पॅटर्न आहे ज्याच्यामध्ये तुम्ही स्टार्ट करायला सांगू शकता. स्टार्ट सिंगिंग, स्टार्ट लर्निंग, स्टार्ट टीचिंग, स्टार्ट रनिंग, स्टार्ट पेंटिंग, स्टार्ट ड्रायव्हिंग, स्टार्ट स्विमिंग, स्टार्ट वॉकिंग, स्टार्ट रीडिंग, स्टार्ट रायटिंग. ज्यांचं कुणाचं ते काम थांबलेलं आहे पण सुरू कर सांगायचं आहे. स्टार्ट रीडिंग, स्टार्ट रीडिंग अ स्टोरी, स्टार्ट रीडिंग अ स्टोरी बुक. न्यूजपेपर वाचत नाही, स्टार्ट रीडिंग इंग्लिश न्यूजपेपर, इंग्रजी न्यूजपेपर वाचायला सुरुवात कर. सो अशा पद्धतीनं स्टार्ट वर्बचा फर्स्ट फॉर्म घ्यायचा आहे, त्याला ING लावायचं. बघा स्विम हा वर्बचा फॉर्म आहे, याच्या पुढे आपण ING लावलेले. बघा कदाचित तुमच्यासाठी हा वेगळा म्हणजे वेगळाच पॅटर्न आहे, तुम्ही पाहिलाही नसेल, पण आता इथून पुढे लक्षात ठेवा हे सुद्धा आपले इम्परेटिव्ह सेंटेन्सेसच आहे. आता यातला दुसरा पॅटर्न बघूया. ओके. आता जसं आपल्याला स्टॉप म्हणायचं, स्टार्ट म्हणायचं आहे, तसंच आपण स्टॉप सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. सो एखादी गोष्ट आपल्याला थांबव असं पण सांगायचं काम पडतं. सो अजून एक स्पेशल पॅटर्न येतो मग स्टॉप प्लस V1 प्लस ING. सो आपल्याला सांगायचं आहे की स्मोकिंग करू नकोस. सो आपण काय म्हणणार, स्टॉप स्मोकिंग, स्टॉप स्मोकिंग. एखादा मुलगा खूपच पळतोय, लहान मुलं पळत आहेत, आपण स्टॉप रनिंग, पळू नकोस, आत्ता थांबव, स्टॉप रनिंग. सो आपल्याला एखादं काम जर थांबवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हा स्पेशल पॅटर्न वापरू शकता. सो यामध्ये तुम्ही म्हणू शकता स्टॉप सुरुवातीला, त्यानंतर वर्ब घ्यायचा आहे. सपोज मला सांगायचं आहे एखाद्या मुलाला की स्टॉप लाफिंग. मुलं हसत आहेत समजा, मला त्यांना सांगायचं आहे की हसू नका, आत्ता थांबवा, तुमचं हसणं आत्ता थांबवा. स्टॉप. आता लाफ, लाफ हे क्रियापद आहे, आय थिंक इथे मी दिलेलं आहे ते, यस इथं. सो हे लाफ, सो लाफ घेतलं त्याला ING लावा. सो काय म्हणाले मी, स्टॉप
लाफिंग. रीड करत आहेत पण मी आले मला काम द्यायचे दुसरं तर मी म्हणेन स्टॉप रीडिंग, स्टॉप रायटिंग, स्टॉप मेकिंग नॉइज. आवाज करणं बंद करा. ज्या गोष्टी बंद करायला सांगायच्या त्या आपण स्टॉप प्लस वर्ब प्लस ING ने सांगू शकतो. स्टॉप रीडिंग, स्टॉप क्राईंग, रडू नकोस, स्टॉप क्राईंग. सो तशाच पद्धतीने आपण डोंट स्टॉप असंही सांगू शकतो. एखादी गोष्ट करू नकोस, डोंट स्टॉप लाफिंग, डोंट स्टॉप क्राईंग. रडणं थांबवू नकोस, राहा रडत, खूप वेळ रड, तुझे अश्रू पूर्ण बाहेर येऊ दे, दुःख हलकं होईल. सो असंही आपण निगेटिव्ह आपल्याला जे अर्थ हवे असतात त्यानुसार आपण डोंटचा यूज कसा करायचा अगोदरच्या पॅटर्न मध्ये आपण पाहिलंच आहे. सो हा एक पॅटर्न तुम्ही पाहिलात. आता तिसरा स्पेशल पॅटर्न मी तुम्हाला सांगते आहे. बघा, कमेंट बॉक्स मध्ये मला उत्तर टाकायला अजिबात विसरायचं नाही. व्हिडिओ पॉज करून तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आन्सर पाठवायचे आहेत. आणि हे 3 स्पेशल पॅटर्न तुमच्यासाठी तुम्हाला माहित होते का याचं उत्तर पण मला सांगा. स्पेशल पॅटर्न नो, माहित नव्हतं. माहित असेल तर लिहा स्पेशल पॅटर्न यस, मला स्पेशल पॅटर्न माहित होते. सो तुम्हाला स्पेशल पॅटर्न नवीन आहेत का जुने आहेत ते मला समजेल. आणि यस, महत्त्वाची आणखी एक सूचना, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात हे मला जरूर सांगायचं आहे. म्हणजे मला लक्षात येईल की आपल्या मराठीमधून मी इंग्रजी शिकवते आहे तुम्हाला तर केवळ महाराष्ट्रातच पाहिले जात आहे का अजून कुठल्या वेगळ्या राज्यांमधून सुद्धा माझे व्ह्यूअर्स आहेत जे की आपलं मराठी चॅनल हे डेली पाहतात. सो जरूर मला तुमचं नाव आणि तुम्ही कुठून पाहताय हे पण कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. सो बघा, आपला तिसरा पॅटर्न. आता आपल्याला काय असतं, कधी कधी काय होतं की आपल्याला एखादी गोष्ट सातत्याने चालू ठेवा असं सांगायचं असतं. सो त्यावेळेस आपण एक स्पेशल पॅटर्न वापरतो अँड दॅट इज कीप प्लस V1 प्लस ING. सो आपण म्हणतो ना, सो आपल्याला एखादी क्रिया जी आहे तर ती चालू ठेव असं सांगायचंय. एखादा मुलगा रनिंग मध्ये चांगला असेल तर आपल्याला त्याला सांगायचं असेल की तुझं रनिंगचं काम छान आहे, तू छान पळतोस, सो कीप रनिंग, तुझं रनिंगची प्रॅक्टिस चालू ठेव, कीप रनिंग प्रॅक्टिस, किंवा कीप डुईंग रनिंग, सो तुझं रनिंग करण्याचं काम चालू ठेव अशा पद्धतीनं. किंवा कीप सिंगिंग, एखादा गायक असेल तर त्याला सांगा कीप सिंगिंग, तुझं गाणं सुद्धा चालूच राहू दे, बंद करू नकोस, दुसरं काम कर पण त्यासोबत कीप सिंगिंग. म्हणजे काय, दुसरं करत असशील तरी हे काम तुला चालूच ठेवायचंय, हे बंद करायचं नाहीये. कीप सिंगिंग, कीप रीडिंग, कीप रायटिंग, कीप लिसनिंग, कीप लर्निंग. शिकणं कधीच बंद करायचं नाही. कीप लर्निंग, सातत्याने आहे, ही प्रोसेस सातत्याची आहे. कीप पेंटिंग, पेंटिंग येत असेल तर चालूच राहू दे, कीप पेंटिंग ॲज इट इज, जशी पेंटिंग तुझी चालू आहे तशीच चालू राहू दे, कीप पेंटिंग. सो बघा, या पद्धतीने आपल्याला कीप चा उपयोग आपण केव्हा करू शकतो तर आपल्याला एखादी गोष्ट ही पुन्हा सातत्याने चालूच ठेवायला सांगायची असते त्यावेळेस. सो म्हणतो आपण कीप लर्निंग, कीप स्पीकिंग इंग्लिश. सो इंग्रजी बोलणं चालूच राहू दे, कीप स्पीकिंग, डोंट स्टॉप इट, ते स्टॉप करू नकोस. कीप स्पीकिंग चालूच राहू दे तुझी, म्हणजे तुला ऑटोमॅटिक बोलता येईल. यू हॅव टू स्पीक इफ यू वॉन्ट टू लर्न इट. तुम्हाला जर ते इंग्रजी बोलायला शिकायचं असेल तर तुम्हाला पहिले बोलायला सुरुवात करावं लागेल. ओके, सो बघा, या पद्धतीनं ह्या स्पेशल अशा प्रकारचे हे पॅटर्न आहेत. मी तुम्हाला म्हटलं होतं मी एक बोनस पॅटर्न तुम्हाला सांगेल. सो बोनस पॅटर्न असा आहे बघा की आपल्याला ज्यावेळेस एखादी गोष्ट घ्या म्हणून सांगायची असते खाण्याच्या बाबतीमध्ये, विशेष करून खाण्याच्या बाबतीमध्ये, तर त्यावेळेस आपण हॅव ची रचना वापरून आपण वेगवेगळे सेंटेन्सेस वापरत आपण वेगवेगळ्या आज्ञा आपण देऊ शकत असतो ज्या की रिस्पेक्टफुली असतात किंवा आपण त्या रिक्वेस्टच्या स्वरूपात असतात असं आपण म्हणू शकतो. जसं आपल्याला गेस्ट आले आणि आपल्याला म्हणायचं असेल की आपण चहा पितोय, समजा गेस्ट आले तर आपण म्हणतो की हॅव टी, चहा घ्या. सो इथे आपण ड्रिंक टी असं नाही म्हणत, तर ड्रिंक टीच्या ऐवजी काय म्हणतो आपण हॅव टी.
आले मग आपण त्यांना म्हणतो हॅव लंच, हॅव लंच, जेवण करा. कॉफी, मिल्क, टीच्या ऐवजी तुम्ही इथे वेगवेगळे शब्द वापरू शकता. सो आपण हॅव सम अशा प्रकारचे खाण्याच्या वस्तू जेव्हा आपण वापरत असू, खात असू, तर त्यासाठी आपण हॅवची पण रचना वापरू शकतो. सो अशा स्पेशल स्ट्रक्चर असणाऱ्या रचना सुद्धा मी तुम्हाला आपल्या या सेशनमध्ये वेगवेगळ्या व्हिडिओमधून पुढच्या मी तुम्हाला सांगणारच आहे, ज्याला आपण म्हणतो की ॲडव्हान्स स्पीकिंग. सो ते सुद्धा हळूहळू भाग आपण घेणार आहोत. त्यासाठी मी आज स्पेशल 3 पॅटर्न तुम्हाला सांगितले. सो असे भरपूर पॅटर्न आपल्याला शिकायचे आहेत, कारण पहिल्याच व्हिडिओत तुम्ही पाहिलं असेल की स्ट्रक्चर शिवाय इंग्रजी नाहीच. सो सगळे वेगळे स्ट्रक्चर शिकले की तुमचं स्पोकन इंग्लिश चांगलं नक्कीच होणार आहे. सो बघा, आजचे स्पेशल पॅटर्न कसे वाटले तुम्हाला, ते माहिती होतं का? कमेंटमध्ये लिहून पाठवा. कुठले आहात तुम्ही, कुठून पाहताय, कमेंटमध्ये लिहा आणि या 4 वाक्यांची उत्तरं मला कमेंटमध्ये जरूर पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हाईपचं बटन पण जरूर दाबा. डू लाईक आवर चॅनल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. आणि हो, लाईक केल्यावर हाईप करायला विसरू नका. अँड कमेंट ऑल दीज सेंटेन्सेस. ओके, थँक्यू सो